मी फेल झालेला टीचर नाहीये. मी काहीतरी जॉब नाही भेटला म्हणून टीच करताय किंवा जॉबच्या सोबत बेमानी करून टीच करताय. कधी हिंमत तुटली तर हा व्हिडिओ नक्की बघाल आणि बाकीच्यांसोबत सुद्धा शेअर कराल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे की ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या माणसाला संघर्ष करण्याची सवय किंवा आवड आहे त्याच्या समोर यश स्वतः येऊन पाया टेकते आणि ज्याला फक्त कारण द्यायची सवय आहे त्याच्यापासून यश दूर पडते. मी आजकाल भरपूर विद्यार्थ्यांना बघतो की त्यांच्या मनात भाऊ असते की स्पर्धा परीक्षा टफ आहे किंवा कोणत्याही त्यांना जर त्यांच्या लाईफच्या कोणत्याही आस्पेक्ट मध्ये किंवा डोमेन मध्ये ग्रो करायचा आहे तर त्यांच्या मनामध्ये फिअर फॅक्टर असते. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही चांगल्यानं प्रयत्न केले, जर तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं, तुम्ही जे काम करता, तुम्ही जो अभ्यास करता, जीव तोडून लावला तर तुमच्यासोबत युनिवर्स सुद्धा झुकते. तुम्हाला त्या गोष्टी देव सुद्धा आणून देते. मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगत आहे या गोष्टी. मी स्वतः 2017 मधून सीओईपी मधून पासआउट झालो. 2018 मध्ये मी यूपीएससीचा IESचा इंटरव्ह्यू दिला आणि तो पहिल्याच प्रयत्नात क्लिअर सुद्धा केला. आता बघा तुम्हाला इथं काही जो फोटो दिसताय तुम्हाला यामध्ये काहीतरी म्हणजे तुम्ही एक वर्ड बघत आहे, मी त्याला गोल केलाय टीचिंग म्हणून. मला टीचिंगची आवड खूप पहिलेपासून होती. म्हणजे आता त्याच्यासोबत मला भरपूर साऱ्या गोष्टी आवडते पण मला टीचिंग सुद्धा आवडायचं. तर आता जर आपल्याला कोणती गोष्ट आवडते म्हणजे आपण ते लाईफ टाईम करू असं नाही ना. तर माझा हा प्लॅन होता की बस आपण फक्त जॉईनिंगला जायच्या पहिले एक बॅच 6 ते 7 महिन्यात घेऊ आणि मग आपण जॉईनिंगला जाऊ. पण त्या 6 ते 7 महिन्यानं माझ्या लाईफला एवढ्या भयानक प्रकारे टर्न करून टाकलं. माझा लाईफकडे पाहण्याचा पूर्ण दृष्टिकोन चेंज झाला. मी स्वतःकडे पाहिलं की जर माझी टीचिंग एवढी चांगली आहे, जर माझ्यामुळे आज शेकडो विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये चेंज येणार आहे आणि आज हे गोष्ट आहे 2018-19 ची. आज 8 वर्षांनी मी सांगू शकतो की मी स्वतः 700 पेक्षा जास्त घरांना समोर नेलाय. त्यांच्या घरच्या पोरांना पोरींना चांगल्या जॉबवर लावलाय. आजकाल क्लास 4चा जॉब कोणी लावून देऊ शकत नाही, एवढ्या प्रकारचे स्कॅम चालतात. मी स्वतः सकाळी 7 ते 1 म्हणजे 6 घंटे तर शिकवतो. माझा दिवस 5-5:15 वाजता चालू होते. मी मागच्या 8 सालापासून सेम शेड्यूल फॉलो करत आहे आणि कितीतरी शेकडो विद्यार्थी हे तर तो काउंट आहे तुम्ही सांगत आहे. यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायरेक्ट इनडायरेक्टली मी फरक पाडला. तर जर तुम्ही संघर्ष केला, चांगल्यानं प्रेम केलं, त्याच्यावरती या गोष्टी मिळते. मला सुद्धा टीचिंगची आवड होती आणि मी आज तेच काम करता जे मला आवडते. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तो टीचर आहे ज्यानं भरपूर सारे एक्झाम क्लिअर केला. 4 वेळा मी क्लास 1ची पोस्ट काढली. लोकांची क्लास 4 निघत नाही. त्याच्यासोबत मी भरपूर सारे गेट, इस्रो, स्टाफ सिलेक्शन या एक्झाम दिल्या. मी तो टीचर आहे ज्याने स्वतः सक्सेस पालन कसं सक्सेस मिळते हे मला माहिती आहे. मी त्याच्यानुसार ट्रेन करतो. मी सांगतो साफ गोष्ट, माझ्यासारखा ट्रेन करणारा टीच करणारा पूर्ण महाराष्ट्रात कोणीच नाहीये. मी फेल झालेला टीचर नाहीये. मी काहीतरी जॉब नाही भेटला म्हणून टीच करताय किंवा जॉबच्या सोबत बेमानी करून टीच करताय असं माझं काम नाहीये.